नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी अलिबाग. बघा, नीट UG काउन्सिलिंगमध्ये MBBS BDSची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया का आहे ते आता आपण बघणार आहोत. या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय बदल केलेले आहेत, याचं शेड्यूल काय, हा सगळा भाग आपण बघणार आहोत. यावर्षी काउन्सिलिंगच्या नियमामध्ये बरेचसे बदल केलेले आहेत, ते बदलही आपण जाणून घेणार आहोत. पहिले प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काय ते आपण बघणार आहोत. बघा, ऑनलाईन नोंदणी कधी आहे? 6 ते 12 ऑगस्टपर्यंत. बघा, ऑनलाईन नोंदणी कुठपर्यंत आहे? तर 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला करायची आहे. पुढे नोंदणी आणि शुल्क भरणे, फी भरणं, रजिस्ट्रेशन फी भरायची आहे, ती 6 ते 13 ऑगस्टपर्यंत. याच्यानंतर आपली जी कागदपत्रं आहेत ती अपलोड करायची आहेत आणि ती अपलोड करायची कागदपत्रं 6 ते 13 ऑगस्टपर्यंत आहे. पुढे कागदपत्रांची पडताळणी आहे, ती कधी आहे? तर 7 ते 14 ऑगस्टपर्यंत आहे. आणि नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी कधी लागणार आहे? 15 ऑगस्टला. पुढे अंतिम गुणवत्ता यादी कधी डिस्प्ले होणार आहे? तर 18 ऑगस्टला. पुढे कॉलेज भरायची आहेत, म्हणजे येणारा पसंतीक्रम भरायचा आहे आपल्याला कधी? 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत. आणि यानंतर आपली पहिली गुणवत्ता यादी लागणार आहे 23 ऑगस्टला. आता या काउन्सिलिंगमध्ये जे काय बदल केलेले आहेत ते बदल आपण आता बघूया. त्यातला पहिला बदल, पूर्वी संस्था स्तरावर भरल्या जाणाऱ्या संस्थात्मक आणि कॅपनंतर शिल्लक राहिलेल्या जागा आता CET कक्षामार्फत पूर्णपणे ऑनलाईन भरल्या जाणार आहेत. म्हणजे पूर्वी ज्या संस्था स्तरावर करणाऱ्या जागा भरायच्या आणि कॅप राऊंडमध्ये ज्या जागा शिल्लक राहायच्या त्याही संस्था त्या भरायच्या. आता या सगळ्या जागा CET सेल कक्षामार्फत पूर्ण भरल्या जातील आणि त्या ऑनलाईन पद्धतीनेच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. आता सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या तर ज्या सीट राहतील त्या सगळ्या सीट ऑनलाईन पद्धतीने CET कक्षामार्फतच त्या भरल्या जातील आणि म्हणून या प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी ट्रान्सपरन्सी येऊ शकते. पुढचा दुसरा आहे 15% संस्थात्मक कोट्यासाठी. बघा, अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी पात्रता पडताळणीसाठी 11 ऑगस्टपूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे विद्यार्थी गुणवत्तेनुसारच केवळ 15% संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्र राहतील. म्हणजे NRI कॅन्डिडेट म्हणजे अनिवासी भारतीय विद्यार्थी आहेत, त्यांना पात्रता पडताळणीसाठी 11 ऑगस्टपूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि हे सगळे विद्यार्थी केवळ 15% संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्र राहतील. पुढे आहे OBC आणि ACBC कॅटेगरीसाठी. OBC आणि ACBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जात व्हॅलिडिटी म्हणजे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे OBC आणि ACBC कॅटेगरीसाठी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती आपण नोंदणी केल्यापासून 6 महिन्यापर्यंत आपल्याला ती द्यायची आहे. पुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे जी कागदपत्र आवश्यकता आहे ती सगळी कागदपत्र अपलोड करावी लागतील आणि जर ती अपलोड केली नाही तर त्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे CET कक्षाने स्पष्ट केलं आहे. पुढे आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करणं बंधनकारक राहणार आहेत. म्हणजे जी आपली डॉक्युमेंट्स आहे त्याचे करणारा कलर स्कॅन प्रती अपलोड करणं बंधनकारक आहे. हे सगळे महत्त्वाचे बदल करणारा काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये केलेलं आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.